लाडक्या गणरायाचं आगमन झालेलं आहे। घरोघरी गणपती बाप्पा हे विराजमान झालेले आहे। आपण जर बघितलं तर मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते अभिजित खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर यांच्या घरामध्ये देखील गणपती बाप्पा आता विराजमान झालेले आहे। सुंदर अशी आरास त्यांनी केलेली आहे। पर्यावरणपूरक असा देखावा त्यांनी साकारलेला आहे। दरवर्षी नवीन नवीन देखावे साकारण्याचा त्यांचा कल असतो। आपल्या सोबत स्वतः अभिजित सर आहे। सर काय सांगाल या वर्षीच्या देखाव्यामध्ये काय खास आहे? दरवर्षी गणपती बाप्पांसाठी कुठलीही सजावट करायची असते तरी खूप मनापासून आम्ही सगळे करतो आणि मी हे कबूल करतो की प्रत्येक सजावटीमध्ये माझे बाबा आणि सुखदा यांची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची भूमिका असते आणि मी आपलं पापीट टाचण्या दे, काहीतरी चिकटवायला मदत कर, असे बारीक बारीक मदत करत असतो। त्यामुळे यंदा एक मंदिराचा देखावा सादर केलेला आहे आणि त्याच बरोबरीनं सुखदाने आतापर्यंत सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये खूप मनापासून एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे मागे जी पैठणी आहे ती फार मनापासून तिने मुद्दाम या देखाव्यामध्ये वापरली आहे, कारण ती आमच्या लग्नातली पैठणी आहे आणि ती आधी किती वार होती? आधी 11 वार होती। 11 वार होती, ती 9 वार करून घेतलेली आहे। 11 वार ती होती, कारण मी सांगणार आहे आता, कारण ते व्यवस्थित सांगणं गरजेचं आहे। 11 वार होती, कारण ती पैठणी घेऊन मी सप्तशृंगी देवीला, वणीच्या गडावरच्या देवीला ती नेसवली आणि तिचा प्रसाद म्हणून मी ती तशी त्याला थोडासा शेंदूरही होता जेव्हा मी नेसली होती। ती लग्नात नेसले आणि ती प्रचंड जपते मी। खूप पॉझिटिव्ह आहे त्या साडीबद्दल। यावर्षी मला वाटलं की ती बाप्पांच्या आसपास 10 दिवस असेल, त्यामुळे आता त्यांचाही आशीर्वाद, त्यांचा सहवास माझ्या या पैठणीला लाभेल। त्यामुळे खास आकर्षण या वर्षीच्या देखाव्यात माझी पैठणी आहे। गेल्या वर्षी डाएट प्लॅन तोडलेला होता, या वर्षी तसं काय आहे का? नाही, यंदा काय मुळात लंबोदर ज्याला म्हणतो अशा देवतेची पूजा आहे, त्यामुळे त्यांना डाएट बेट अजिबात मान्य नाही आणि ते मी फार मनापासून पाळतो। म्हणजे बाप्पाचं म्हणणं बरोबर ना, ज्यांचं इतकं खाणं सगळं आवडतंय म्हणल्यानंतर, त्यामुळे मोदक असू देत, मिठाई असू देत, किंवा नाशिकला आल्यानंतर खास माझी आवडती म्हणजे दुधाची बासुंदी, ते आमच्या घरी खास येतं म्हणजे येतच। त्यामुळे आता नाशिकमध्ये जितके दिवस आहेत त्या सगळ्या काय म्हणू आपण रोजच्या दिवशी माझे रोज काय काय गोड खायचं हे ठरलेलं आहे। मग ते नैवेद्य बाप्पाला एक आपण म्हणतो उपचार म्हणून, बाकी त्याच्यावर ताव मारण्याचा माझा प्लॅन आहे। डाएट बेट या काळामध्ये फार काही नाही। गेल्या वर्षी मोरपिसांचा देखावा साकारलेला होता, यंदाच्या वर्षी असा पर्यावरणपूरक आणि साडीचा विशेष देखावा आहे। काय वाटतं या पारंपरिक देखाव्याबद्दल? गणेश भक्तांना काय आव्हान? मी असं म्हणेन की आपल्या घरातला जो देखावा असतो तो किती प्रशस्त आहे, तो किती महाग आहे, तो किती तुम्ही इव्हेंट प्लॅनरला बोलवून ते करून घेतलंय, या कशाही पेक्षा महत्वाचं असतं जेव्हा कुटुंब एकत्र येऊन तो देखावा बनवतो। त्या दरम्यान दरवर्षीच्या तुम्ही नव्या आठवणी पण बनवत असता आणि त्या आठवणी मला वाटतं मोदकापेक्षाही गोड असतात। त्यामुळे बरं, तो जो ज्याच्यासाठी करत आहात हे, त्याला तुम्ही मनापासून जे कराल ते तो आवडूनच घेणार आहे आणि तो प्रेमाने आशीर्वाद देणारच आहे तुम्हाला। त्यामुळे मला वाटतं कल ह्याकडे आपण ठेवूया की आपण एकत्र कुटुंब येईल आणि एकत्र मिळून आपण या दरम्यान काय काय करू शकू एकमेकांसाठी, एकमेकांबरोबर, ह्याकडे आपण जास्त भर देऊया आणि आय एम शुअर त्या क्षणांपेक्षा महत्वाचं, त्या क्षणांपेक्षा प्रेशस आणि गोड दुसरं काही नाही। एकूणच आपण बघितलं का पारंपरिक देखावे हे सादर करावे आणि त्याच पद्धतीने सर्व कुटुंबाने एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा करावा असं जे आवाहन आहे ते गणेश भक्तांना केलेलं आहे। त्यामुळे एकूणच यंदाचा जो गणेश उत्सव आहे तो खास होणार हे मात्र नक्की झालेलं आहे। कॅमेरा पर्सन विकीसह महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक।